नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूषण दूत अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती मी भूषण दूत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं आपला 23 तारखेला जी राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली होती त्याचा आपण भाग 1 घेतला होता, ज्याच्यामध्ये आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता याचं विश्लेषण घेतलं होतं. आता आपण भाग 2 कॉम्प्रिहेन्शन म्हणजे उत्तरांचं विश्लेषण आपण घेणार आहोत आजच्या या सेशनमध्ये. नेमकं जर का आपण बघितलं, जसं मी तुम्हाला सांगितलं की पेपर जो होता सीसॅटचा हा मध्यम काठिण्य पातळीचा होता. म्हणजे जर का आपण 2018चा पेपर बघितला तर तो एकदम सोप्या काठिण्य पातळीमध्ये येईल. व्हेरेस 2020चा जर का आपण पेपर बघितला, 2020चा पेपर जो आहे, तर 2019 आणि 2020 हे जे पेपर बघितले आपण, तर हे जे मध्यम टू टफ, ओके, मध्यम ते कठीण, मध्यम कठीण ज्याला आपण मॉडरेटली डिफिकल्ट बोलतो ती कॅटेगरी येईल. आणि 2016ला जसे पेपर यायचे, 2016, 2013 ते 2016चे जे आहेत, ही जी काठिण्य पातळी आहे ही कठीण काठिण्य पातळी आहे. तर यामध्ये जो फीड बसतो हा पेपर 2019चा, 2021चा हा फीड बसतो मध्यम काठिण्य पातळीमध्ये, या दोघांच्या मध्ये. ओके, आपण जर का कॉम्प्रिहेन्शनची लेवल बघितली, मॅथ्स आणि रिझनिंगची लेवल 2018 पेक्षा बऱ्यापैकी जास्त होती त्याच्यामध्ये, आणि म्हणूनच पेपरची काठिण्य पातळी मी मध्यम म्हणतोय. परंतु जर का आपण कॉम्प्रिहेन्शनची काठिण्य पातळी बघितली तर ही सोपी होती. कॉम्प्रिहेन्शन काठिण्य पातळी जी आहे ती सोपी होती, सोपी कन्सिडर करता येईल आपल्याला याच्यामध्ये. आता याचं आपल्याला कॉम्प्रिहेन्शनचं जे विश्लेषण घ्यायचं आहे. थोडं मला जे प्रेडिक्टेबल होतं या पेपरमध्ये, तर नेमका जे 50 प्रश्न येतील आणि पॅटर्न जसा होता, तर यामध्ये बऱ्यापैकी जर आपण बघितलं तर काठिण्य पातळी थोडी अपेक्षेपेक्षा जी आहे ती सोपी आपण घेतलेली आहे. हा आपण पेपर जर का आपण बघितला, हा पेपर जो आहे तो EMPC कट्टा या चॅनलवरनं मी घेतलेला आहे. त्यांचे सुद्धा आभार मानतो, कारण मी इथं परीक्षा देत नाही, त्यामुळे त्यांनी विदाऊट एनी मार्क केलेली त्यांची ही पेपर होता, तर तिथनं आपण घेतलाय. तर आता आपण पेपर जर का याच्यामध्ये बघितला, तर यामध्ये कॉम्प्रिहेन्शन चा जो काही पार्ट आहे, तर त्याच्यामध्ये एकदम काही काठिण्य पातळी किंवा क्लेमेबल क्वेश्चन किंवा काय जास्त डाऊट राहतील असे प्रश्न फार थोडे आहेत. सरळ सरळ उत्तरं देतात. या टोटा पेपरमध्ये आपण बघितला, पहिला पॅसेज जो आहे तो पहिला पॅसेज थोडा इझी काठिण्य पातळीचा आहे. ओके, हा सेट डी आहे. ओके, सो पहिले सगळ्यांनी केअर घ्यायची की हा सेट मी डी घेतलेला आहे. देन पहिला जो आहे तो 20व्या शतकातील हे आहे, सो इट्स इझियर काठिण्य पातळीमध्ये येईल. त्यानंतर आपण घेऊयात हा पॅसेज. हा सोपा पॅसेज होता, एकदम अतिशय सोपा पॅसेज होता. 2018ला जे पॅसेज एकदम पॅटर्न यायचे त्या प्रकारामध्येच होता. लोकसंख्या वृद्धी हा पण थोडा सोपा पॅसेज होता लोकसंख्या वृद्धीचा, तर तुम्ही हा पहिले सोडवायला पाहिजे पॅसेज. नेक्स्ट संघीय वित्त व्यवस्था, हा थोडा आपण म्हणूया मॉडरेट लेवलचा पॅसेज आहे. सो इट्स बिट ऑफ मॉडरेट लेवल. अगेन सायन्सचे पॅसेज आहेत, तर सायन्सच्या पॅसेजमध्ये सुद्धा हा जरी सायन्सचा असला तरी सोपा होता, काठिण्य पातळी सोपी होती. तर नेमके पॅसेज जर बघितले तर मॉडरेटली इझी पॅसेज आहे. जीवनसत्वे वरचा पॅसेज हा सुद्धा काय सोपा पॅसेज आहे. आणि मूल हा जो पॅसेज, हा सगळ्यात अवघड पॅसेज याला आपण म्हणणार. आणि हे तर मोस्ट ऑफ द यातले एक दोन उदाहरणं सोडले तर मोस्ट ऑफ द उदाहरणं आपण वाचलं किंवा किती जर का कमांड, याचा एकदमच केमिस्ट्री स्ट्रॉंग आहे. इव्हन मी तर म्हणेल की याच्या लेवलचं म्हणजे जर का जे 12वीच्या लेवलची केमिस्ट्री तयारी करतात त्याच्या IIT लेवलचे त्या टाईपचे प्रश्न होते, तर ते थोडे वाचून पॅसेज वाचून आकलन करून तर अवघडच आहेत. एखाद दोनच फक्त तुम्ही सॉल्व्ह करू शकता, दोन एक उदाहरणं. नाही तर तुम्हाला थोडं जे थिंकिंग लेवल जी आहे ती म्हणजे तुमचं जे काही बेसिक नॉलेज आहे ते यूज करून तुम्ही उत्तर काढू शकता. तर याला लिस्ट प्रायोरिटी द्यायची. हा अगेन 36 ते 40 संकल्प पातळीवर मूलभूत संरचनेची अत्यंत पावित्र्य नाही. तर हा जो आहे हा सुद्धा मॉडरेट काठिण्य पातळीचा पॅसेज आहे. मॉडरेटली इझी, इझी आहे, मॉडरेट इझी लेवलचा आहे. हा एक 41-45 जो आहे स्वीकार, हा एक फिलॉसॉफिकल पॅसेज जो मी अपेक्षित केला होता तो फिलॉसॉफिकल आलेला आहे. एक मला जे आहे की सायकोलॉजिकल पॅसेज जो आहे, सायकोलॉजिकल पॅसेज तो एक मिसिंग होता. ओके, सायकोलॉजिकल पॅसेज जो मानसशास्त्राची पॅसेज आहे, आणि दुसरे कायद्यावरती आपण खूप मेहनत केली टेस्ट सिरीज मध्ये. म्हणजे माझ्या प्रेडिक्शन नुसार या दोन गोष्टी थोड्या मला ज्या आहेत की मला वाटलं तर येतील त्या पेपरमध्ये आलेल्या नाहीत. बाकी ओव्हरऑल गोष्टी ठीक आहेत, आणि काठीण पातळी थोडी जास्त अपेक्षा केली होती. बट बाय द वे आयोग सुप्रीम आहे. इंग्लिशचा पॅसेज जो आहे तो सुद्धा मॉडरेट लेवलचा पॅसेज आपल्याला म्हणता येणार आहे याच्यामध्ये. ओके, तर आता चला, आता आपण शेवटी इंग्लिशचे आलो, सेट डी प्रत्येकाकडे आहे. पहिले इंग्लिश आहे तर इंग्लिशने सुरुवात करूयात आपण शेवटी, कारण इंग्लिश अनेक लोक सॉल्व्ह करत नाहीत. आपण इंग्लिशची सुरुवात करूयात, नंतर आपण पहिले प्रश्न क्रमांक 1 ते पुढे जाऊयात. ठीक आहे. हा पहिला, TCNS फादर वॉन्टेड हिज सन्स टू बी.
ओके, तर टिझियानोच्या वडिलांना वाटत होतं की त्याच्या मुलांनी काय बनलं पाहिजे. तर याच्यामध्ये बघा टिझियानोला वाटत होतं की तो पेंटिंग करेल वगैरे, पेंटर बनेल वगैरे वगैरे, ते टिझियानोला वाटत होतं. त्याच्या वडिलांना काय वाटत होतं, तर बघा त्याच्याकडे हिज फादर हु हॅज अ माउंटेनर, त्याचे वडील जे माउंटेनर होते, वुड नेव्हर लिसन टू एनिथिंग फुलिश ॲज बाईंग पेंट्स फॉर हिज बॉय. त्यांनी कधीच ऐकलं नाही त्याच्या मुलाचं की बाबा काय, आणि किंवा कधी थिंक सुद्धा केलं नाही की आपल्या मुलाला खूप जर रंगवण्याची आवड आहे तर आपल्यासाठी मुलासाठी आपण पेंट घेऊन यायला पाहिजे. कारण त्याची फॅमिली जी आहे त्यांना फूड, क्लोथिंग वगैरे या गोष्टी वाटत गरजेच्या होत्या. लेट टिझन मेक अ शूज, देर वॉज अ ट्रेड ऑफ फॉर ऑल द मॅन अँड ऑल सेम. तर लेट टिझन मेक अ शूज, त्याला काय बनवू द्या, शूज शिव द्या, म्हणजेच काय, कॉबलर. म्हणून इथे उत्तर काय येणार, कॉबलर येईल. ओके, सो त्याच्या वडिलांना वाटत ना की तो कॉबलरच राहायला पाहिजे आणि शूज शिवले पाहिजेत, कारण आपल्याला घर चालवायचं आहे, बरोबर आहे ना. सो उत्तर काय, टू होईल. त्याला स्वतःला पेंटर, पण लक्षात घ्या त्याला स्वतःला पेंटर बनायचं होतं, त्याचे वडील माउंटेनर होते, याला स्वतःला पेंटर बनायचं. अरे पण त्याच्या वडिलांना काय वाटतं की त्यांनी काय केलं पाहिजे, कॉबलरच राहिलं पाहिजे. ओके, म्हणून उत्तर मला वाटतं पर्याय क्रमांक 2 असलं पाहिजे ना. हा, टिझियानोस केझी ड्रीम्स दॅट आर मेन्शन इन द सेकंड पॅराग्राफ रेफर्स टू हिज डिझायर टू. तर त्याची ड्रीम काय होती रे, टिझियानोची क्रेझी ड्रीम काय होती, पेंट पिक्चर इन अ कलर. येस, त्याचा ड्रीम काय होते टिझियानोची, की त्याला काय, त्यांनी काय केलं पाहिजे, पिक्चर जे ते कशामध्ये पेंट केले पाहिजे. आता टिझियानो कंटिन्यू टू ड्रीम ऑफ पेंटिंग अँड वॉन्डर इफ देर इज वॉज नॉट सो कुड मेक द पिक्चर्स इन कलर्स. त्याचं जे ड्रीम आहे ते काय होतं, पिक्चर कलर मध्ये पिक्चर त्यांनी बनवले पाहिजेत, बरोबर. उत्तर 4 होईल. विच ऑफ द फॉलोइंग डिस्क्राइब टिझियानस, टिझियानस फादर कसे होते, मिझरी, मिझरली, ओके, म्हणजे कंजूस, आर्टिस्टिक्स, जनरस आणि इनसेन्सिटिव्ह. आता याच्यामध्ये बघा, म्हणजे कंजूस होते, आर्टिस्टिक तर होणार, आर्टिस्टिक होते का, ते माउंटेनर होते. जनरस, जनरस होते, ऐकून घ्यायची का नाही. तर आता बघा, जनरस पण होणार नाही. इनसेन्सिटिव्ह हेच प्रॉब्ली आन्सर असलंच पाहिजे. तर आय विल गो हेड विथ द इनसेन्सिटिव्ह. याचं कारण काय, म्हणजे कंजूस म्हणजे काय की पैसा आहे पण देत नाही, त्याला कंजूस म्हणतो ना. इनसेन्सिटिव्ह म्हणजे काय की लेट सपोज त्याच्या मुलाला काय बनायचं होतं, पेंटर बनायचं. त्याला वाटत तो त्याचा मुलगाला नेहमी वाटायचं की आपण असं पेंटिंग करू, पण वडिलांनी त्याचं ऐकलं का, व्हॉट एव्हर रिझन काही असेल, पण वडील त्याच्या ड्रीम बद्दल तर इन्सेन्सिटिव्ह होते ना. वडिलांनी त्याचं ऐकलं का, नाही नाही, वडील रेडी होते का ते द्यायला, त्याला नाही, तर म्हणजे वडील काय होते त्याबद्दलचे इन्सेन्सिटिव्ह. म्हणून उत्तर काय, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर होईल. ओके, हा नेक्स्ट. इन द थर्ड पॅरेग्राफ द वर्ड व्हेरिगेटेड. आता हा कसा, हा प्रश्न आहे, दॅट मीन्स व्हॉट, तर हा व्होकॅबलरीवरती बेस्ट प्रश्न आहे. काय आकलनाचं असं काही नाही, तुमचं लँग्वेज किती स्ट्रॉंग आहे याच्यावर त्या गोष्टी बेस्ट आहे. तर व्हेरिगेटेड याचा अर्थ असतो मार्क विथ द पॅचेस ऑफ द डिफरंट कलर. व्हेरिगेटेडचा अर्थ असतो की डिफरंट व्हरायटी ऑफ द मीन्स व्हेरिएट, ओके, डिफरंट डिफरंट कलर्सच्या पॅचेस ही करणं म्हणजे व्हेरिगेटेड. 49 उत्तर काय 1 असलं पाहिजे. ॲट द एंड ऑफ पॅसेज इट इज क्लिअर दॅट टिझियानो हॅड डिस्कवर्ड. शेवटी टिझियानो काय डिस्कवर केलं, दॅट ही कुड फुलफिल हिज ड्रीम ऑफ पेंटिंग विथ द कलर्स ऑप्टेन फ्रॉम द क्रश पिटल. येस, सो त्यांनी काय केलं, सो त्यांनी डिस्कवर केलं ॲट द एंडमध्ये की तो, त्याने ड्रीम की पेंटिंग जे आहे ते क्रश पेटल्स जे आहेत त्यांनी तो आपल्या त्या ड्रीमचे कलरफुल कलर करायचे ते त्यातनं हे करू शकतो. ठीक आहे, तर उत्तर 50चं काय होईल, पर्याय क्रमांक 1 होईल. ओके, चला आता डायरेक्ट पॅसेज नंबर 1 वर येऊ. इयन हॉर्डर. हा, इयन हॉर्डर कोण होते, संदर्भ पुरातत्व, बरोबर आहे. हा, लुईस बिनफर्ड. लुईस बिनफर्ड कोण होते, विज्ञानाच्या तत्वज्ञानाची पद्धत. डेव्हिड क्लार्क, आंतरविद्याशाखीय पुरावे आणि नवपुरातत्व म्हणजेच काय, कार्यकारण भाव. नवपुरातत्व हा कन्सेप्टच जो आहे तो कशावरती आधारित, कार्यकारण भाव. तो याच्यावर कोणतं पण एक दोन तुमच्या लिंक लागतात, तुमचं उत्तर येऊ शकतं. सो एक उत्तर काय होणार, पर्याय ऑप्शन नंबर 1 होईल. नेक्स्ट बघूयात. संदर्भ पुरातत्व शास्त्राच्या मते संस्कृतीचा अभ्यास करताना केवळ शास्त्रीय पुराव्यांच्या वर अवलंबून राहणे काय योग्य नाहीये. उत्खननात मिळालेल्या वस्तूचा संदर्भ हा वस्तूचं कार्य मोजण्यासाठी, समजून घेण्यासाठी काय आहे, आवश्यक आहे. हे दोन्ही बाबी काय आहेत, बरोबर आहे. आर्यांमुळे मोहनजोदडोचा 7 वेळा नाश झाला, 7 वेळा हे आहे का, तो म्हणतो आज लोक म्हणत होते, बरोबर ना, पहिली गोष्ट 7 वेळा नाश झाला आणि काय काय, पण तो आता तो आर्यन थेरीला तो म्हणतो की नाही, याचं काय असं एक हे नाही, प्रूफ नाही, हा त्याच्या अगेन्स्टच आहे. अगेन, मानवी संस्कृतीचा घटनाक्रम लिहिले हे पुरातत्व शास्त्राचे मुख्य उद्दिष्ट असं पण म्हणता येईल का आपल्याला, तर हे सुद्धा आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून तुमचं उत्तर काय होईल, पर्याय क्रमांक 2चं काय होईल, पर्याय क्रमांक 2 होईल. सो द आन्सर ऑफ द 2 इज व्हॉट, ऑप्शन नंबर 2. एक विषयात पुरातत्व खूप वेगळे असेल, याचं कारण काय,
याचं कारण आहे की प्राचीन मानवाच्या आर्थिक सामाजिक आणि परिस्थितीसोबतच्या मनोव्यापाराचा अभ्यास आता सुरू झाला आहे, थेट उल्लेखित आहे बघा. सुरुवात झालेली आहे, अभ्यास होतो, तत्वज्ञानाचा उगम कसा झाला, बरोबर ना. हा, हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्याच्यामुळे आता काय आहे उल्लेखित, येस, आणि म्हणून हे काय येणार, खूप जास्त वेगळं राहील. सो दॅट्स वाय आन्सर इज व्हॉट. तर 3चं उत्तर काय होईल, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट घेऊयात क्वेश्चन नंबर 4. प्रश्न क्रमांक 4 घेऊयात. योग्य पर्याय निवडा. ऋग्वेदातील निव्वळ वाङ्मयीन पुराव्यावर विश्वास ठेवणे हे अशास्त्रीय आहे, बरोबर आहे. येस. आर्यांचे आक्रमण झाल्याचा भौतिक पुरावाच उपलब्ध नाहीये, हे पण विधान काय, बरोबर आहे. आणि पर्यावरणात बदलामुळे सिंधू सभ्यता लयात गेल्याचे काय पुरावे आहेत, येस. सो हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून हे तिन्ही विधानं जी आहेत ती काय योग्य आहेत. सो म्हणून काय, तो तिन्ही विधानं काय योग्य आहे. ओके. हा, तर आता बघा इथे पर्याय क्रमांक 1 4चं काय 1 होईल. आता बघा, ऋग्वेद अशास्त्रीय आहे आणि आर्यांचं आक्रमण झालं आणि म्हणून त्याचा परिणाम आहे की लयाला गेल्याचे पुरावे आहेत, पुरावे त्यामुळे पुरावे आहेत असं म्हणता येईल का आपल्याला. हा, एक वेळचं याचं जर आपण कारण म्हटलं असतं की एखाद्या गोष्टीचं कारण हे, तर एक वेळचं कारण येऊ शकतं. लक्षात घ्या, दोन गोष्टी किंवा काय परिणाम काय असतो की याच्यामुळे हे घडलं. तर मला सांगा, विश्वास ठेवणं अशास्त्रीय आहे आणि याचा परिणाम म्हणजे काय, लयाला गेल्याचे पुरावे, हे असं कसं होईल ना. तर मला असं वाटतं की याचं उत्तर असं नाही आलं पाहिजे. हा, हे तिन्ही विधानात त्याच्यावरनं काय योग्यता आहेतच त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यामुळे उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 1 येईल. दॅट्स वाय द 4th आन्सर काय येईल, ऑप्शन नंबर 1. आपण कारणे आणि परिणामाची अनेक उदाहरणं घेत होतो, एक्झाम्पल, बरोबर आहे. तर असा पॅटर्न आलेला आहे. 20व्या शतकाच्या उत्तरार्धाच्या तात्पूर्व विद्या क्षेत्रात कोणता नवा विचार प्रभाव रुजला, कोणता नवा विचार प्रभाव रुजलेला आहे 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये. आता बघा, हा, तर स्टार्टिंगच आहे पॅसेजची. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात पुरातत्व विद्या क्षेत्रात नवीन विचार प्रवाह सुरू झाले. भौगोलिक लागलेले शोध आणि पुरातत्व विद्येतून होणारा त्यांचा उपयोग यामुळे पुरातत्व विद्या अधिकाधिक शास्त्र शाखेकडे झुकली. अमेरिकन पुरातत्वज्ञ लुईस बिनफर्ड यांनी पुरातत्व संशोधनासाठी विज्ञानाच्या तत्वज्ञानाची पद्धत अनुसरण्यास सुरुवात केली. तर इंग्लंडमध्ये डेव्हिड क्लार्क यांनी मानवशास्त्र, भूगोल, पर्यावरणशास्त्र या विद्याशाखातील संकल्पनाचा प्रत्येक पुराव्यानुसार कसा वापर करावा हे समप्रमाणात दाखवून दिले. ठीक आहे. हा, मग आता चला काय म्हणतोय हा, यांची मते सर्वसामान्य झाली का रे, सर्व मान्य झाली की सर्वांना मान्य झाले की नाही, यांनी जे म्हटलं ते मान्य नाही. सण पुरातत्वाला विरोध होऊ लागला. अगेन प्राचीन मानवी मनोव्यापारांच्या अभ्यासाला काय झाली, सुरुवात झाली. बघा, हे विधान आहे, पण हे कधी आहे, हे कधी आहे बघा, यांनी काय मेन्शन केलेलं आहे, अलीकडे काही हे कधी झालंय, परंतु आता मनोव्यापाराच्या अभ्यासाला सुरुवात झाली आहे, हे आता झाली आहे जस्ट. ओके, आता रिसेंटच्या याच्याबद्दल तो बोलत आहे की आता झाली आहे, पण प्रश्न विचारलाय काय 21व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये. तो 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये हे झालेलं आहे का रे, नाही. सो त्याच्यामुळे याचं उत्तर काय होणार, पुरातत्व विद्या विज्ञानाची पद्धती आणि शास्त्रीय संकल्पना वापरू लागली. येस. सो सायंटिफिक वे जो आहे तो यूज करण्यात आला, म्हणून याचं उत्तर काय होणार, पर्याय क्रमांक 1 केवळ बी. ओके. हा, नेक्स्ट पॅसेज. खाली कोणता घटक प्रामुख्याने दुष्काळ सदृश प्रदेशात पिण्याच्या पाण्यावर अत्यंत केंद्रित ताण पाडण्यास कारणीभूत झालाय, कोणती गोष्ट आहे की ज्याच्यामुळे अत्यंत ताण पडलेला आहे. ओके, बघा इथे परिस्थिती, दुष्काळ सदृश परिस्थिती असलेल्या प्रदेशात वाढत्या शहरीकरणामुळे अचूक आणि अत्यंत किती ताण पडत आहे, थेट उल्लेखित आहेत. यंदाचा पेपर जो आहे की खूप सोपा आहे, थोडंसं तुमचं प्रॅक्टिस असेल तर तुम्ही चांगलं हे करू शकता. सो इट वॉज, पण लक्षात घ्या की पेपर जर का सोपा असेल तर तितकंच आपलं जे काही आहे. ओके, सो कट ऑफ जो आहे तो सुद्धा हाय जाऊ शकतो याच्यामध्ये. ओके, वाढते शहरीकरण, तो उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. खाली कोणता दिवस जो आहे तो जागतिक जल दिन हा म्हणून साजरा करण्यात येतो. सो व्हॉट इज द वर्ल्ड वॉटर डे. सो इथे थेट उल्लेखित आहे 22 मार्च. ओके, सो 22 मार्च थेट उल्लेखित आहे. अगेन हा सुद्धा थेट प्रश्न आहे, 5 स्कॉलरशिपला जसे पॅसेज येतात तसे टाईपचा प्रश्न आलेले आहेत. हे 2030 पर्यंत खालील घटक 40% पाण्याचा तुटवडा निर्माण होण्यास कारणीभूत होणार आहे, कोणत्या गोष्टीमुळे कारणीभूत होणार आहे, अन्न उत्पादनासाठी ताण थेट उल्लेखित आहे, शहरीकरण आणि लोकसंख्येची वाढ, जलवाहतुकाची प्रगती उल्लेखित नाही आहे. सो उत्तर काय, पर्याय क्रमांक 4. दॅट्स द आन्सर इज व्हॉट, ऑप्शन नंबर 4. बघा इथे मेन्शन केलेले आहे, अन्नधान्याचे उत्पादन, शहरीकरण, दबाव, लोकसंख्येची वाढ, औद्योगिकरण, वाढती मागणी, घरगुती वापराची ऊर्जा निर्मिती याच्यासाठी पाण्याची मागणी वाढत आहे, हे सगळं मेन्शन केले त्यांनी त्यामध्ये. हा, येस. सो दॅट्स वाय उत्तर काय होईल, ते पर्याय क्रमांक 4 होईल, ए, बी आणि डी. हा, सुरक्षित पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने
नसलेल्या लोकांचे कोणते कोणते गट आहेत, तर ऑल गरीब लोक, गैरसोयीने त्रस्त लोक आणि स्त्रिया या सगळ्यांना सुरक्षित पाण्याचा काही स्रोत उपलब्ध नाही. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. पॅसेजमध्ये ही सुद्धा बाब थेट तुम्ही बघितलं तर उल्लेखित केलेली आहे. बघा इथे सर्वात भयंकर परिणाम गरीब, गैरसोयीने त्रस्त लोक व स्त्रियांवर होत असतो. नेक्स्ट प्रश्न, तर बघा थेट फॅक्च्युअल प्रश्न आहेत. कोणती राज्य भूमिगत प्राण्यावर प्रचंड ताडपणाने त्रस्त झालेली आहेत? सो कोणती राज्याची आहेत त्रस्त झालेली आहेत? सो दक्षिण आणि पूर्व महाराष्ट्र आणि राजस्थान. येस, सो दक्षिण पूर्व महाराष्ट्र आणि राजस्थान. आहे का? थेट उल्लेखित आहे. येस, करेक्ट. भारतातील वाढती लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे? कोणत्या उपाययोजना करणं अत्यावश्यक आहे रे? फक्त सी, मुलांच्या विलंबित विवाहास प्रोत्साहन देणे. ओके, हीच गोष्ट आहे. बघा काय काय त्यांनी केलं. कुटुंबाचा लहान मुलींचे विलंबाने विवाह करणे. सो आन्सर इज ऑप्शन नंबर 3. ओके, हा नेक्स्ट बघा. लोकसंख्या जनगणनेमधून काय आपल्याला माहिती होते? तर लिंग प्रमाण आहे, जनन दर आहे, लक्षणीय गतिशीलता आहे आणि ग्रामीण नागरिक राहणारी लोकसंख्या, या चारही गोष्टीचं ध्यान आपल्याला भेटते. म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. ओके, तर या चारही गोष्टींचं आपल्याला याच्यामध्ये जर का तुम्ही पॅसेज बघितला तर तुम्हाला लक्षात येतं की याच्यामध्ये बघा लोकसंख्येचा वृद्धीचा कल, जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतर प्रमाण, लिंग प्रमाण, अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या, हे सगळ्या इत्यादी गोष्टी याच्यामध्ये उल्लेखित केलेल्या आहेत. याच्यामुळे याचं उत्तर काय पर्याय क्रमांक 4. माल्थसच्या म्हणण्यानुसार लोकसंख्या विरुद्ध बंधने घालत नाही तर लोकसंख्या कोणत्या घटनेने जर बंधने नाही घातली तर लोकसंख्या कशाने वाढणार? तर माल्थस काय म्हणायचा की लोकसंख्या जी आहे ती भूमितीय गतीने वाढणार, जॉमेट्रिक प्रोग्रेशनने वाढणार. बरोबर आहे. आणि अंकगणितीय जी काही पद्धती आहे त्याच्यामध्ये, ओके, तर ती जी आहे त्यामध्ये 1 नंतर 2 नंतर 3 जी आहे एक सिक्वेन्स आहे, त्यानंतर अंकगणित. तो हा माल्थस काय म्हणायचा की बाबा रिसोर्सेस जे आहेत ते 1 2 3 4 या रेशोनी वाढणार. बरोबर आहे. व्हेअर ॲज जॉमेट्रिक रेशो मध्ये काय वाढणार? जॉमेट्रिक रेशो मध्ये काय वाढणार? तर लोकसंख्या वाढणार. आणि म्हणूनच तेव्हा काय होतं, रिसोर्सेस कमी रेटने वाढतात. म्हणजे अंकगणितीय दर म्हणजे काय? 2 4 6 8 10 12 याला म्हणतात जॉमेट्रिक दर. ओके, हा. ओके, आणि व्हेअर ॲज जर आपण यामधला तर 2चं काय 4, 4चं काय 8, 8चं काय 16, 16चं काय 32 आणि 32चं काय 64. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये घेतो. ओके, तर याला म्हणतात जॉमेट्रिक प्रोग्रेशन. तर अशा प्रकारे आपण जे काही आहे ते जॉमेट्रिक प्रोग्रेशन यांनी हे करत असतो. तर त्याच्यामुळे भूमितीय दराने हे काय हे वाढत आहे. तर जॉमेट्रिकचाच उल्लेख आहे. आता गुणाकार्य दर म्हणजे याला आपण मल्टिप्लिटरी पण म्हणू शकतो. मल्टिप्लिकेटिव्ह म्हणजे गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 याला आपण म्हणू शकतो. पण याचा मल्टिप्लिकेटिव्हचा उल्लेख त्याच्यामध्ये कुठे नाहीये. म्हणून बेटर वे 3 पेक्षा मला वाटतं भूमितीय दर, कारण भूमितीय दराचा तो उल्लेख केलेला आहे यामध्ये. ओके, तर हा होईल यामध्ये. तो उत्तर काय पर्याय क्रमांक 2. वरील उतारा वाचून आपल्याला काय अर्थबोध होतो? वरील उतारा वाचून आपल्याला काय अर्थ होतो? वरील उतार्यामध्ये काय आहे? नातेसंबंधाची चर्चा आहे. कोणते नातेसंबंध आहेत रे बाबा? संक्षिप्त माहिती आहे लोकसंख्या वाढीची. बरोबर आहे. प्राचीन इतिहासाचं वर्णन आहे का? नाही. लोकसंख्या वृद्धीची व लोकसंख्या वृद्धी करता 3 निर्णायक घटक कारणीभूत आहेत याचा सुद्धा काय होतो आपल्याला अर्थबोध होतो. येस, उत्तर काय पर्याय क्रमांक 3 बी आणि डी. नेक्स्ट विल टेक द क्वेश्चन नंबर 15 नाउ. भारतात लोकसंख्या धोरण खालीलपैकी कोणत्या बाबतीत प्रोत्साहन देते? तर भारताचं लोकसंख्येचं धोरण आहे हे कोणत्या कोणत्या बाबतीमध्ये काय देतं? प्रोत्साहन देतं. तर लोकसंख्या धोरण कशाला? महिलाचे अध्यात्म बेकायदेशीरपणे गर्भपाताला हे तसेच ऑप्शन रिजेक्ट होतात. मोठ्या आकारामुळे सामाजिक संघर्ष प्रतिबंध होतो. कशाला देतात? कुटुंबाचा लहान आकार. येस, सो स्मॉल साईज फॅमिली. 15चं उत्तर काय? 4. हे आपण थोडं जीके बेस यूज करून पण आपण सहज देऊ शकतो. जीके बेस पण एक जनरल अवेअरनेसच्या बद्दल पण आपण वर्णन ते सांगू शकतो.
उतार्यातून याची शिफारस करण्यात आलेली आहे. कोणत्या कोणत्या गोष्टी आपली स्वतंत्र व्यवस्था, स्वतंत्र वित्तीय प्राधिकरण असावे, बरोबर आहे. प्रत्येक सरकारला स्वतंत्र महसूल साधने असावीत, येस. कर आकारण्यात त्यांना काय असावे, स्वातंत्र्य असावे. संघीय महसुलाचे राज्य व सरकारामध्ये समान वाटप असावे. समान वाटप असावे असं म्हणू शकतो का, नाही. तर आता याच्यामध्ये काय कर आकारण्याचे स्वातंत्र्य असावे. आता सी पण एक आहेत आपल्याला, तर सी तर एकाच पर्यायामध्ये आणि वरील सर्व होऊ शकत नाही. ए आणि बी पण आहेतच. सो उत्तर काय, पर्याय क्रमांक 3. हा 17 अगेन एकात्मक सरकार. एकात्मक सरकार म्हणजे काय, सर्व सत्ता काय केंद्राकडे. यस. संघीय सरकार. संघीय सरकार कोणत्या देशामध्ये, केंद्र राज्याधीन सत्तेचे वापर, बरोबर आहे. हा देन US, कॅनडा, US आणि फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया आणि US आणि कॅनडाला कोणी फॉलो केलं, भारताने. यस. सो उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. इथे एकात्मक सरकार म्हणजे सर्व सत्ता केंद्राकडे असतील हे जरी आलं तुम्हाला, त्याच्यावर बाकी ऑप्शन तसेच रिजेक्ट होतात. बाकी काय बघण्याची तुम्हाला गरज नाही. खालीपैकी कोणत्या देशांनी संघीय वित्त व्यवस्था स्वीकारलेली, कोणत्या देशांनी स्वीकारलेली आहे, कॅनडा, USA, कॅनडा आणि भारत फक्त. ओके. हा तर उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 3. संघीय व्यवस्था जी आहे, वित्त व्यवस्था, संघीय वित्त व्यवस्था बघा इथे उल्लेखित आहे. संघीय व्यवस्था दोन उत्तम उदाहरणे म्हणजे काय, US आणि कॅनडा. ठीक आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने सुद्धा संघीय सरकारी व्यवस्थेचा स्वीकार अमेरिका आणि कॅनडा प्रमाणेच केला. आता इथे एक डाऊट असा राहू शकतो की वित्त व्यवस्थेची उदाहरणं जी आहेत, बरोबर आहे ना. आता एक बघा डाऊट काय राहतो याच्यामध्ये, संघीय वित्त व्यवस्था जी आहे ती US आणि कॅनडामध्ये, भारताने सुद्धा संघीय सरकारी व्यवस्था निर्माण केली. तर इथे वित्त व्यवस्था तुम्हाला डाऊट राहू शकतो, वित्त व्यवस्था नाही उल्लेखित, संघीय सरकारी व्यवस्था आहे, इथे वित्त व्यवस्था आहे का, नाही. अरे पण मला सांगा, अमेरिका आणि कॅनडा प्रमाणेच जर पॅसेज मेनली वित्त व्यवस्थेबद्दलच आहे आणि अमेरिका कॅनडा प्रमाणेच जी काही व्यवस्था आली तर ती कोणती आहे, संघीय वित्त व्यवस्थाच आहे. तर असं हे नाहीये, म्हणजे इतकं तुम्हाला मायन्युटली जायची गरज नाही. तर त्याच्यामुळे असं नाही की संघीय वित्त व्यवस्था इथे संघीय व्यवस्था म्हणून याला रिजेक्ट करा. सो 18चं उत्तर मला वाटतं 3च आलं पाहिजे. ओके. सो 18 द आन्सर इज 3. 19th, केंद्र आणि राज्य सरकार यातील वित्तीय संबंध ठरवणारे घटक कोणते आहेत, कोणते महसुलाची साधने हे वित्तीय संबंध ठरवणारे घटक आहेत का, खर्च बाबी, नो. आय फील इट्स अधिकारांचे वाटप जे त्याच्यामुळे वित्तीय संबंध, महसुलाची साधने काय, खर्च कसे करतील हे कोण ठरवतं, त्यांचे जितके अधिकारांचं वाटप जसं झालेलं आहे याच्या वर्ण या गोष्टी ज्या आहेत त्या वित्तीय संबंधामध्ये काय होतात, ठरवण्यात येतात. तर बघा आपण पहिली सोड वाचू, काय म्हटलंय बघा. केंद्र आणि स्थानिक सरकार यांच्या अधिकारांचे झालेले केंद्रीकरण आणि वाटप तसेच केंद्रीय आणि स्थानिक शासन यांतील संबंध यावर आधी सरकारचे केंद्रीय संघीय सरकार असे वर्गीकरण केले जाते. येस. सो इथेच त्याचं उत्तर आहे. त्याने या गोष्टी काय होतात, डिस्ट्रीब्यूट होतात. कळलं प्रत्येकाला. नव्हते उत्तर. म्हणून इथे महसुलाची साधने किंवा खर्चाच्या बाबी वित्तीय संबंध ठरवणारे घटक, मला वाटतं की या अधिकारांच्या वाटपामुळे त्यांचे वित्तीय संदर्भ डिफाइन होतात ना. वित्तीय संबंध ठरवणारा घटक कोण आहे, चौथाच आहे ना. हा. सो असं मला वाटतं की एज कम्पेअर टू 3 4 यायला पाहिजे. ओके. 20 बघा. संघीय व्यवस्था केंद्र राज्य सरकार वित्तीय संबंध निश्चित करत नाही, करते ना. सो संघीय व्यवस्था राज्य सरकार वित्तीय संबंध फक्त राज्य सरकारमधील, स्थानिक सरकारांमधील, सरळ सरळ आहे ओनली. सी, केंद्र आणि राज्य सरकारमधील वित्तीय संबंध काय करते, निश्चित करते. उत्तर काय, पर्याय क्रमांक 4 ओनली सी, बरोबर. ओके. हा नेक्स्ट बघा. प्रकाशीय वर्णपट, सोपा पॅसेज होता. प्रकाशाचे युनिट हे सहसा कशामध्ये दिलेले असते, नॅनोमीटर आणि काय, मायक्रोमीटर. शेवटची ओळ तीच आहे. प्रकाशाचे एकक लांबी नेहमी नॅनोमीटर आणि मायक्रोमीटर मध्ये दिले जाते. आता नेहमी आणि काय, सहसा प्रकाशाचा वेग किती असतो, कॉमन आपल्याला माहिती आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. यस. बघा किती शून्य आहेत, 1 2 3 आणि 3 6 आणि 2 8, बरोबर. 3 × 10⁸. येस. हा. प्रकाशात तरंग मुख्यतः कोणत्या स्वरूपामध्ये असतात रे, प्रकाशित तरंग मुख्यतः कोणत्या स्वरूपात असतात, विद्युत चुंबकीय स्वरूपामध्ये असतात. सुरुवातच आहे आपली याच्यामध्ये. प्रकाशाचा समावेश विद्युत चुंबकीय तरंग वर्णपटामध्ये आहे. येस. हा, तो विद्युत चुंबकीय
इलेक्ट्रोमॅग्नेटिक पर्याय क्रमांक 3. अवरक्त प्रकाश किरणांची वारंवारता जांभळ्या रंगाच्या प्रकाश किरणापेक्षा काय आहे? काय असते? लेस दॅन काय असते? कमी असते. सूत्र काय? पर्याय क्रमांक 1 आहे थेट उल्लेखित. प्रकाशी वर्णपटामध्ये कोणत्या प्रकारचा समावेश होतो? सो पूर्ण पॅसिव्ह प्रकाशी वर्णपटाचा आहे आणि या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये काय आलेला आहे? उल्लेख आलेला आहे. अदृश्य प्रकाश, दृश्य प्रकाश, ओके, अतिनील प्रकाश जे ओके अल्ट्राव्हायोलेट आहेत, इन्फ्रारेड आहेत, इनव्हिजिबल लाईट्स आहेत, बरोबर ना. सो अवरक्त किरण जे आहेत त्या सगळ्यांचा उल्लेख केलेला आहे आणि सगळ्यांचा मिळूनच प्रकाश वर्णपट असतो ना. याच्यामुळेच काय होतं? ऑप्टिकल स्पेक्ट्रम जो आहे तो निर्माण होतो. त्यामुळे उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. दॅट्स द आन्सर इज व्हॉट ऑप्शन नंबर 4. लहान मध्ये 26 बघा, लहान मुलांमध्ये जीवनसत्व डी चे प्रमाण केवढे लागते? जो लहान मुलांमध्ये जीवनसत्व डी जो आहे तो किती असला पाहिजे? शेवटची लाईन, जीवनसत्व डी चे प्रमाण 200 ते 400 IU एवढे आहे. जीवनसत्वाचे वर्गीकरण कसे केलेले आहे? चरबीमध्ये विरघळणारी, पाण्यामध्ये विरघळणारी. येस, सूत्र काय? पर्याय क्रमांक 2 थेट उल्लेखित आहे ही गोष्ट सुद्धा. सो जीवनसत्वाचं जे काही वर्गीकरण केलेलं आहे हे 2 प्रकारांमध्ये केलेलं आहे, पाण्यात विरघळणारी आणि काय चरबीमध्ये विरघळणारी. फारच सोपा होते पॅसेजेस. सायन्सची जरी आहे म्हणून काय सायन्स प्रत्येक पॅसेज अवघड असतो असं सुद्धा नाहीये. वनस्पतीजन्य अन्न पदार्थामध्ये रेटिनॉलच्या ऐवजी कोणता रासायनिक घटक असतो रे? रेटिनॉलच्या ऐवजी कोणता रासायनिक घटक असतो? कॅरोटीन आहे थेट उल्लेखित. काय असतो? कॅरोटीन. पर्याय क्रमांक काय? 3 होईल. रेटिनॉल प्रकारात नसतो. पिवळ्या रंगाचे कॅरोटीन नावाचे रंगद्रव्य शरीरात गेल्यावर असलेले दिलेले ना. तर इथे कॅरोटीन उल्लेख होईल, उत्तर येईल. नेक्स्ट, रेटिनॉल, थायमिन, रायबोफ्लाविन आणि हे लास्टलाच आहे की ही जीवनसत्वे आहेत, आहे का? पहिल्या पॅराच्या एंड मध्ये रेटिनॉल, थायमिन, रायबोफ्लाविन आम्ल हे या नावाने ओळखले जाते, बरोबर आहे? तर आहे की नाही? जीवनसत्वे कमी प्रमाणात जरुरी असतात. जीवनसत्वे काय असतात? कमी प्रमाणामध्ये जरुरी असतात. तर हे सुद्धा विधान जे आहे, ओके, जीवनसत्वे जी असतात ती काय असतात? कमी प्रमाणामध्ये जरुरी असतात. हे पण काही बरोबर येईल. आता बघा, त्याचा अतिरिक्त झाला तर काय होतो? त्याने म्हटलं ना, ए आणि डी अतिरिक्त झाला तर घातक होऊ शकतात. आणि इथे त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे की अतिशय कमी प्रमाणात वापरात येतात, म्हणजे अतिशय तरी ती आरोग्यासाठी अत्यंत जरुरी असतात, म्हणजे ती काय असतात? कमी प्रमाणात जरुरी असतात. हे विधान काय येणार? योग्य येईल. ऍस्कॉर्बिक आम्ल, रेटिनॉल आणि क्लोरोफिन ही जीवनसत्वे आहेत. ओके, क्लोरोफिनचा उल्लेख आहे का? चला बघू आपण. ऍस्कॉर्बिक आम्ल, रेटिनॉल, ठीक आहे, रेटिनॉलचा आहे, पण क्लोरोफिनचा उल्लेख इथे आलेला नाहीये. कॉल्सिफेरॉल असा उल्लेख आहे, क्लोरोफिन असा उल्लेख आहे का? असा उल्लेख केलेला नाहीये, बरोबर आहे ना. म्हणून इथे हे उत्तर होणार नाही. जीवनसत्व याचे जर जास्त प्राधान्यपणास कारणीभूत आहे, हे सुद्धा काय आहे? चुकीचं आहे. म्हणून अ आणि ब सत्य, ए आणि बी सत्य नाही, पण सी आणि डी असत्य असा एक पर्याय आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 यांनी मेन्शन केलेलं आहे पॅसेजमध्ये. बघा, त्यांनी म्हटलंय ना, ए आणि डी जर का ज्याचा अतिरेक आहे तर हा तुम्हाला घातक सुद्धा होऊ शकतो. ए आणि डीचा अतिरेक हा घातक होऊ शकतो असं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. येस, ओके. दुसरं विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वपूर्ण, आता मी हे डिस्कशन घेतोय, बरोबर ना. सो आयोगाचे, पण आयोगाची जी काही एक्झाम असेल तर त्याच्यासाठी आपली एक कॉम्प्रिहेन्शनची स्पेशल बॅच चाललेली आहे. ज्यांना ज्यांना विद्यार्थ्यांना कॉम्प्रिहेन्शन संपूर्ण सीसेट बॅच सुद्धा आपण घेऊन येतो, पण सध्या तुम्हाला माहिती आहे मेन जी काही भिस्त आहे ती कॉम्प्रिहेन्शन वरतीच आहे. आकलन जे आहे ते एक्झाम मध्ये आपल्याला माहिती आहे 125 मार्कांना येतं. तार्किक क्षमता जी आहे ती 12.5 मार्कांना येते आणि निर्णय क्षमता सुद्धा 12.5 मार्कांना येते. यंदा तर तार्किक क्षमताचे 6 प्रश्न आले, म्हणजे जवळपास 15 मार्कांना आलेले आहे. तर ही अशी 150 तार्किक क्षमता म्हणजे काय की गृहीतके, एक पॅसेज आणि एक प्रश्न जो आपण डिस्कस केला आहे, जे 6 प्रश्न आलेले, रिकाम्या जागी काहीतरी निवडायचं, योग्य अनुमान, उचित अनुमान कोणता होईल, कोणता सारखा हे आहे. तर आपण जर का याच्यामध्ये बघितलं तर अप्रॉक्सिमेटली 152.5 मार्क, 150 प्लस मार्कांची यात कव्हर होत आहेत बॅचेस. आता मध्यवर्ती संकल्पना, सारांश, लेखकाचा मुख्य मुद्दा, ओके, यात 2 प्रश्न दरवर्षी येतात. गृहीतक, निष्कर्ष, अनुमान हा जो पाठ आहे क्रिटिकल रिझनिंगचा 5 ते 6 प्रश्न येतात. आणि हे पूर्णांक पॅसेज, समजा आता तरी पॅसेज थोडा सोपा होतं, पण दरवेळेस सोपा असेल असं नाही ना. तर आपल्याला माहिती 2020 ला, 2019 ला, 2016, 17 पॅसेज कसे आलेले आहेत. म्हणून आयोगाच्या आपल्याला जर येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने जूनला आता एक्झाम जवळच आहे,
आतापासून मी थोडा अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे. तर माझी ऑनलाईन बॅच उपलब्ध आहे. तर प्लीज माझ्या मित्रांना ज्यांना जॉईन करायची असेल त्यांनी भूषणदूत अकॅडमी च्या या ॲपवरनं ती बॅच ते जॉईन करू शकतात. दुसरं तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की टेलिग्राम चॅनल जे आहे माझं भूषणदूत अकॅडमी आणि युट्यूब चॅनल जे आहे भूषणदूत अकॅडमी हे सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचं आहे. सोबत माझा ॲप जो आहे भूषणदूत अकॅडमी नावाने तो सुद्धा तुम्हाला जॉईन करून घ्यायचा आहे. आता या पेपर मधला आपण घेऊयात की जो सगळ्यात अवघड असा पॅसेज मांडला गेला. ऍक्च्युली याला कसं आहे की आता यात आकलन असं काही विशेष नाहीये. याच्यामध्ये थोड्या गोष्टी तुमच्या ऍप्लिकेशनवरती तुमचा किती अभ्यास केमिस्ट्रीचा आहे तेही एकदम हायर लेवलचा पाहिजे. असं मागचेच पॅसेज आला होता तो ग्रॅव्हिटेशन वरती आला होता. त्याच्यामध्ये पण 2 प्रश्न तिथे सापडत नाही. एस्केप वेलॉसिटीचा प्रश्न आहे ते 2 गोळे एकासोबत पडले ते सापडत नाही. पण उरलेले 3 प्रश्न तुम्हाला काढता येतात जर का तुमचं नॉलेज बरोबर असेल किंवा थोडं तुम्ही पॅसेज असतात तुम्हाला काढता येतात. याच्या आधीच्या याच्यामध्ये म्हणजे जर का तुम्ही 2018चा 2019चा पॅसेज बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही 3-4 प्रश्नांची उत्तरं योग्य तऱ्हेने काढू शकता की त्याच्यामध्ये थॉम्सनची थेअरी वगैरे आलेली होती त्यामध्ये. तर 3 प्रश्न तुम्ही सहज सोडू शकता. 2018 मध्ये भिंगाचा आहे त्यामध्ये पण 3 प्रश्न तुम्ही सोडू शकता. पण हा पॅसेज आहे की याच्यात 1 आणि 2च तुम्ही सोडू शकता. तर फार थोडा मी याला म्हणेल की थोडा अवघड टाईपचा हा पॅसेज आहे. तर थोडं 31 मधला आपण थोड्या वेळातच येऊयात पण पहिले 32 घेऊयात आपण. 32 बघा एकानुगत विश्लेषणाचा सगळ्यात सोपा प्रश्न आहे. 32 होता याच्यामध्ये 25 घन सेंटीमीटर 0.1 नायट्रेट आम्ल. तर 25 मल्टिप्लाइड बाय काय होणार आहे ते P1 into V1 1 and is equal to what 0.25 आणि x बरोबर आहे. हा मग आता 2.5 हा गुणिले हा म्हणजे काय होणार 2.5 अपॉन 0.25 इक्वल टू x. तर मग x म्हणजे काय होणार 10 म्हणून उत्तर काय पर्याय क्रमांक 2 होईल. म्हणून इथे उत्तर काय ऑप्शन नंबर 2. आता बघा समुद्रवाढीवर असलेल्या प्रयोगात वापरण्यात आलेल्या वर्षाच्या कोणत्याही दिवशी खाली कोणती योग्य संहिती एकके वापरतात. कोणती येणार मोलॅलिटी. का मोलॅलिटी का येणार कारण मोलॅलिटी जी आहे ओके सो जी आहे इथे जी मोलॅरिटी जी आहे आणि नॉर्मॅलिटी जी आहे तो मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटी जी आहे बरोबर ना या डिपेंड असतात कशावरती व्हॉल्यूम वरती. कशाला डिपेंड असतात व्हॉल्यूम वरती बरोबर ना. आणि व्हॉल्यूम जो आहे तो चेंज होतो. कशामुळे चेंज होतो रे टेम्परेचर आणि प्रेशर यानुसार व्हॉल्यूम चेंज होतो. मग मला सांगा तुम्ही जसं तुमचं एरिया चेंज करणार तिथला टेम्परेचर आणि प्रेशर जर का चेंज होईल तर त्याची मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटी काय होणार चेंज होईल की नाही. फक्त जी गोष्ट चेंज होणार नाही ती काय मोलॅलिटी आहे की जी गोष्ट काय होणार नाही चेंज होणार नाही. कारण काय कारण ही कशावरती डिपेंडंट आहे रे ही कशावरती डिपेंडंट आहे ही मासवरती डिपेंडंट आहे ना बरोबर आहे ना. ही कशावरती डिपेंडंट आहे मास आणि जो की टेम्परेचर आणि प्रेशरवरती डिपेंडंट नाहीये बरोबर आहे. जो की टेम्परेचर आणि प्रेशरवरती डिपेंडंट नाहीये म्हणून उत्तर काय येणार पर्याय क्रमांक 3. दॅट्स द आन्सर इज व्हॉट ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट बघा याला तुम्ही असंही करू शकता. हा नेक्स्ट बघा तो म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार कारण ह्या दोन्ही गोष्टी टेम्परेचर आणि प्रेशरवरती डिपेंडंट जिथे टेम्परेचर प्रेशर आलं ते चेंज होतं एरियानुसार पण मास नाही चेंज होत ना त्याचा. 10 ग्रॅम वायुरूप हायड्रोजन मध्ये H2 मानक दाब आणि तापमानात हायड्रोजनचे किती मोल असतात. आता मला सांगा एक तर तुम्हाला माहिती आहे की 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू व्हॉट 1 मोल. 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन इज 1 मोल तर 10 ग्रॅम ऑफ हायड्रोजन किती होणार गुणिले 5 म्हणजेच काय 5 मोल. तर तुम्ही असे घेऊ शकता की पॅसिव मध्ये जर का आपण बघितलं इथे बघा H जो आहे तो 1 आहे. H जो आहे तो काय 1 आहे. H इज व्हॉट component of the element of the weight is 1. ओके हा मग आता 1 आहे तर मग आता H2 आहे तर 2 होईल. मग 10 भागिले 2 म्हणजे पण काय 5. उत्तर काय पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट 35 49 ग्रॅम जे आहे ते H2SO4 आहे. 4.9 ग्रॅम H2SO4 हे भिन्न घन सेंटीमीटर द्रावणामध्ये आहे. ठीक आहे. हा तर आता बघा त्या द्रावणाची प्रसमान्यता जी आहे ती किती आहे
0.02 एम. तर मग जी आपण बघतो मोलॅलिटी जी आहे एम इक्वल टू काय होता सोल्युशनचं वेट ऑफ सोल्युशन जे किती आहे 4.9 ग्रॅम भागिले इक्विव्हॅलंट वेट ऑफ सॉल्वंट. त्या सॉल्वंटचं इक्विव्हॅलंट वेट किती आहे. मग इथे काय होणार मोलॅलिटी किती आहे रे 0.025 बरोबर आहे. वेट ऑफ सॉल्वंट किती आहे रे 4.9 ग्रॅम. ओके 4.9 ग्रॅम. आणि इथे जर का आपण बघितलं तर 4.9 ग्रॅम आहे. नंतर बघा इक्विव्हॅलंट वेट काय होईल याच्यामध्ये 49 मल्टिप्लाइड बाय सो 0.025 बरोबर आहे. H2SO बरोबर आहे 49 ना. हा 0.025. आता चला कॅल्क्युलेट करा मग. तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर याचं येतं 4 लिटर. किती येतं 4 लिटर. आता 4 लिटर पण व्हॉल्यूम देतो तो कसा येतो क्युबिक सेंटीमीटर देतो ना आपण म्हणजे 4000 क्युबिक सेंटीमीटर. तो उत्तर पर्याय क्रमांक 3 होईल. सो द आन्सर इज वाटत मला मी लिखित स्पष्टीकरण देऊन दिलं या प्रश्नांचं. तर आन्सर घ्या ऑप्शन नंबर 3. आता इथे फक्त मला एक हा प्रश्नामध्ये थोडं एक हे आहे. हा तर आता इथे जर का तुम्ही पुढे पण आता काय पॅसमध्ये कुठंच दिलेलं नाही याच्यामध्ये. पण आता पीव्ही कुठे एनआरटी जर आपण घेतलं फॉर्म्युला आहे तो गॅसचा पॅसमध्ये दिलेलाच नाही. एनआरटी असं घेऊन आपल्याला सोडवावं लागेल. मग आता पीव्ही एन म्हणजे काय मोलिक्युलर मास अपॉन द वॉट डब्ल्यू अपॉन एम मल्टिप्लाइड बाय आर टी. ठीक आहे. मग आता काय पीव्ही तर हे काय 7 ग्रॅम आहे ना. आणि एन टू आहे तर 14 म्हणजे एन म्हणजे काय 14 तर एन टू म्हणजे किती 28 बरोबर आहे. हा वेट काय सो हा व्हॉल्यूम आहे हा व्ही हा आपल्याला काढायचा आहे. ओके सो व्ही इथेच राहू द्या. डब्ल्यू 7 आर काय आहे त्याचा 821 आहे आणि 546. आता आर हे आपल्याला कुठे दिलेलंच नाही आहे त्यामध्ये इथे 8 मधनं हे केलं तेव्हा ते उत्तर येतं अपॉन इथे जर आपण बघितलं तर यम जो आहे हा काय 2 होईल ना. येस सो 2 होईल. किंवा P1 इंटू V1 इज टू P2 इंटू V2 ते पुट करून पण तुम्ही हे करू शकता त्यामध्ये P1 इंटू V1 इंटू P2 इंटू V2. ओके हा मग त्यांनी तुम्ही पुट करून पण ते तसं सॉल्व्ह करू तुम्हाला हे घ्यायची गरज पडणार नाही त्यामध्ये. ठीक आहे त्यांनी पण सॉल्व्ह करू शकता. आता हा 28 खाली भागिले द्या. ओके सो V इज वॉट व्ही किती येणार 5.6 येईल. तर प्रोबॅबली द आन्सर शुड बी 5.6 पहिलंच असलं पाहिजे याचं. बट विल चेक दॅट आन्सर 1 और 2. हा मी म्हणजे माझे केमिस्ट्रीचे मित्र आहेत त्यांच्याकडनं पण मी हे केलं तर त्यांनी मला त्याच्यात सांगितलेलं की हे असं होईल. म्हणजे हे ऑनेस्टली सांगायचं तर हे मलाही आलं नाही हा मला प्रश्न. मग मी हे केलाय त्याच्यामध्ये कारण ते इथंच आपल्याला सॉल्व्ह हे बरोबर करता येत नाही त्यामध्ये P1 इंटू V1 P2 V2 हे जर घरात असाल ठीक आहे P1 V1 P2 V2 घ्या त्यामध्ये याचं दुप्पट होईल ना. कारण हे जे आहे असे तुम्ही घेऊ शकता ठीक आहे ना. 273 येतं त्याचं ते दुप्पट झालं मग इकडे पण याचं काय आपल्याला हे दुप्पट घेतलेलं आहे त्यानुसार आपण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर आन्सर इज 22/4 आणि डिवाइड बाय आपल्याला मग काय होईल ते 22/4 डिवाइड बाय 4 किती येतं रे 5 चोक 20. हा तरी पण येतं ना बघा ना. हा बरोबर आहे. हे ते दुप्पट झालं बघा. टेम्परेचर सुद्धा काय झालं दुप्पट झालं. नायट्रोजनचा N2 झाला गॅस झाला ते पण दुप्पट झाला तर भागिले 4 होऊन जाईल 22.4 ला. कोणत्या याचं 22.4 आहे त्याला भागिले काय होऊन जाईल 4 होऊन जाईल ना. तसं येतं ओके येस येस मोलप्रमाणाचं असतं तर त्याला भागिले काय 4 होऊन जाईल. येस सो दॅट्स वाय तसं सुद्धा होऊ शकतं उत्तर. उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल असं मला वाटतं. नेक्स्ट बघा मूलभूत घटनेच्या मूलभूत संरचने संबंधात काही बाबीमध्ये घडून आलेल्या बदलांचे समर्थन कोणत्या कारणाने करता येते. कोणत्या गोष्टी आहेत की त्यांना संसदेतील बहुतांश पक्षांची इच्छा आहे म्हणून आपण करू शकतो का येणार नाही. बदलत्या काळाबरोबर बहुतांश इच्छा आहे आणि म्हणून आपण समर्थन करू शकतो की नाही सरकार म्हणते आणि मोक्ष पक्ष म्हणून करून द्या असं म्हणता येईल का आपल्याला. बदलत्या काळाबरोबर गती राखण्यासाठी ते पूर्णपणे आवश्यक आहे म्हणून यस हे होऊ शकतं. सामाजिक आणि आर्थिक राजकीय परिस्थितीच्या संदर्भामध्ये तो बदल आवश्यक आहे म्हणून यस. अधिकाराच्या मूल्योद्धेच्या स्वरूपात बदल करण्यासाठी यस उत्तर काय BC डी पर्याय क्रमांक 3. 19 साली स्वीकारलेल्या धोरणामध्ये कोणत्याचे महत्व कमी झाले धर्मनिरपेक्षता लोकशाही संघराज्यवाद याचं महत्व कमी झालं. कशाचं महत्व कमी झालं समाजवादाचं महत्व कमी झालं. उत्तर काय पर्याय क्रमांक 1 समाजवादाचं म्हटलं ना की डायरेक्ट त्यांनी काय केलं सो इथे त्यांनी मेन्शनच केलेलं आहे बघा.
लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संघाला आकार दिल्यामुळे घटना दुसरे सजीव स्वरूपात प्रतिबिंब दिसून येते. त्याचबरोबर समाजवाद आणि नरशी या संज्ञाचा अंतर्भाव घटनेच्या धक्का देणार ठरत नाही, कारण गोष्टीसाठी साधारण सहमती होती. खरे तर पुढे जाऊन 1991 मध्ये आलेल्या नवीन आर्थिक धोरणामुळे समाजवाद या संकल्पनेचे महत्व लोपले आहे असे म्हणता येईल. तर आता त्याचं महत्व आता संपलेलं आहे असं म्हणता येईल. ओके, अर्थात घटनेच्या मूलभूत अथवा पायाभूत मूल्य पूर्णपणे अबाध्य पवित्र समाजाची गरज नाही हे स्पष्ट आहे. तर इथे बघा कोणती गोष्ट जी आहे त्याचं महत्व कमी झालेलं आहे, लोकप्रिय म्हणजे पर्याय क्रमांक 1, 31चं 1. पुढे कोणत्या विधानाने साधारण सहमती दर्शवलेली आहे. कोणते विधान जे आहे की ते थोडं साधारण सहमती दर्शवतात. तर बघा, सामान्य जनतेचा पाठिंबा, येस. हा, एखाद्या संकल्प उदय आणि विकासाला मतैक्य, हे आपण म्हणता येईल का? नाही. मतदार संसद योजनेला मान्यता, सामान्य जनांची सामायिक बुद्धी साधारण संकल्पना. तर इथे माझ्या मते उत्तर काय आलेलं पाहिजे? पर्याय क्रमांक 3च आलेलं पाहिजे. सो साधारण संकल्पना याला म्हणतात साधारण सामान्य जनते आणि त्यांची काय सामायिक बुद्धी. ओके, याच्याबद्दलचं उत्तर आहे पर्याय काय हे आलेलं आहे. एकोणीस स्वीकारले नवे आर्थिक धोरण समाजावर आधारित होते. समाजावर आधारित का नाही, त्यात उलट समाजाची संकल्पना लोक पावली होणार नाही. प्रशंसा करणार हे पण नाही. आता डाऊट 2 मध्ये तत्वांची अजिबात, इथे एक शब्दाला अजिबात, नॉट ऍट ऑल रिलेटेड, कुठल्याच संबंधित नव्हतं. आता महत्व लोक पावलं आणि महत्व काय झालं? कमी झालं. पण सहसा आपण जर आयोगाचा ट्रेंड बघितला तर एकदमच असं जर विधान असेल ना, तर ते एकदम असं थेट हे नाही आपण म्हणू शकत नाही त्याच्यामध्ये. म्हणजे काय की ठीक आहे, आता एक हे होऊ शकतं, मग लोप का पावलं? कारण संबंधित नव्हतं. इथे अजिबात हा शब्द त्यांनी द्यायला नको होता खरं तर. म्हणजे जर तत्वांशी संबंधित नव्हते असं म्हटलं असतं, कारण म्हणून ते लोप पावलं असं होऊ शकतं. ओके, पण अजिबात संबंधित नव्हते, नॉट ऍट ऑल हा शब्द आल्यामुळे कदाचित याच्यामध्ये हे होऊ शकतं समाजासंबंधित तटस्थ होते. पण आता इथे पण एक डाऊट आहे, तटस्थ म्हणजे काय की हा पण नाही हा पण नाही, त्याला तटस्थता म्हणतात. म्हणजे इथे प्रॉपरली याच्या पण फेवरमध्ये नाही आणि त्याच्या फेवर तिथे तो तटस्थ नव्हता. त्यांनी लिबरलिझमला प्रमोट केलं, म्हणजे समाजवादाला त्यांनी हे केलं म्हणून तो समाजासंबंधित तटस्थ होते असे म्हणू शकत नाही. जर का अजिबात शब्द नसता तर 2च आलं असतं, पण तटस्थ होते. तर यात थोडं डाऊट आहे. म्हणजे इथे पेपर सेटर काय अजून करेल हे गोष्टी. आता इथे जो आहे पेपर सेटर काय अजून करल, या गोष्टी थोड्या काय असतात डिपेंडंट राहतात त्याच्यामध्ये. तटस्थ होते म्हणजे कसं असतं की हे पण नाही ते पण नाही. मग आता आपण त्याला हे दिलं, समजा बघा त्याच्या आधी काय होतं, संघराज्य संरचनेपेक्षा अधिक विकेंद्रीकरण स्वरूपाचे संघराज्य अस्तित्वात आले असे म्हणता येईल. लोकशाही संघाला आकार दिल्यामुळे सजीव स्वरूपाची प्रतिमा दिसून येते. त्याचबरोबर समाजवाद व धर्मनिश्चय संज्ञाचा अंतर्भाव घटनेच्या मूलभूत संरचनेला धक्का देणारा ठरत नाही. बरोबर आहे, कारण या गोष्टीची साधारण सहमती होती. खरे तर जाऊन 1990 धोरण समाजाच्या संकल्पने महत्व लोपलंय. महत्व आता काय त्याचं कमी झालेलं आहे. ओके, याच्यामुळे पण मग त्याचा अर्थ इथे तटस्थचा अर्थ होतो की फेवर सुद्धा केलं नव्हतं आणि त्याला अपोज सुद्धा केला नव्हता. ओके, आता फेवर तर केलं नाहीये पण त्याच्याकडे लक्ष सुद्धा दिलं नाहीये एका प्रकारे, आणि लिबरलिझमचं हे दिलेलं आहे. तर थोडं इथे तटस्थ पण तो घेऊ शकतो जर का, किंवा 2 चूक किंवा 3 पैकी काय उत्तर राहू शकतं. इथे मी जातो ऑप्शन नंबर 2 सोबत. एकदम अजिबात शब्द नसायला पाहिजे म्हणजे मला तर असं वाटतं, म्हणजे 2 किंवा 3 मला सुद्धा दिस कन्फ्युजन. पण मी इथे देतो आन्सर ऑप्शन नंबर 2 माझ्या याच्यानुसार. कारण तटस्थ म्हणता येईल आणि जर का महत्व लोपलंय तर त्यांनी त्याच्याशी ते रिलेटेड नव्हतं असं म्हणता येईल आपल्याला. उत्तर 2. हा, 73-74 घटना दुरुस्ती कायद्याद्वारे कोणता काय प्रस्तावित केले गेले आहे? शासनात 3रा स्तर आणि काय लोकतांत्रिक विकेंद्रीकरण हे माहिती बोला. तो उत्तर काय इथे पर्याय क्रमांक 2 ए आणि बी. नेक्स्ट एक पॅसेज एक फिलॉसॉफिकल आलेला पॅसेज आहे, पण यात पण काही इतका अवघड पॅसेज हा नाहीये. ओके, हा याच्यामध्ये पहिले बघा काय मेन्शन केलं त्यांनी की आहे त्याचा स्वीकार करून सौंदर्य निर्मितीसाठी प्रयत्नपूर्वक झटणे ही याला म्हणतात नैतिक प्रगती. आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि सौंदर्य प्रयत्नपूर्वक झटले पाहिजे. एखादा व्यक्ती घ्या किती भिन्न वृत्ती त्याच्या ठाई असतात, मग तो राग द्वेष वासना किती चंचलता लहरीपणा असतो, पण तो अशातूनच सौंदर्य निर्मायचे असते. या मातीतून मांगाला साक्षात्कार घ्यायचा असतो, हीच आपली सामुग्री हेच आपलं साहित्य. जे आहे ते एक्सेप्ट करून पुढे जायचं. एखाद्या देशाचा जर ही पुंजी भिरकावून देईल किंवा तिचा नाश करत असेल तर योग्य नाही होणार. हे मिळवलेले आहे ते स्वीकारले पाहिजे आणि त्याच्या आधारावर उच्च आपण इमारत बांधली पाहिजे. स्वीकार करणे व नीट व्यवस्था लावणे एवढ्याने मनुष्याने समाधान नसते.
आणि एवढ्याने मनुष्याला कधी समाधान असते, त्यामुळे त्याला पुढे नेऊ पाहणारी, उच्च जीवनाकडे नेणारी कमरपट प्रेरणा अंतर्गत असते. ही प्रेरणा आतील उर्मी मनुष्याला स्वस्त बसू देत नाही. जे आहे ते सांभाळणे एवढे जीवनाचे काही साध्य नाहीये. हे आहे ते उदात्त करणे जीवनाचा अंतिम हेतू आहे आणि ही जीवनाची उदात्तता आहे. प्रत्येकाला अधिकाधिक अर्थ समजून घ्यावायचा असतो, अधिकाधिक पूर्णपणे जगावे त्याला वाटत असते. तो वाढत असतो, स्वतःच्या पलीकडे जातो, ब्रिजाचा विशाल वृक्ष होतो, तो काहीतरी होत जातो वगैरे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. हे व्यक्तित्व हेच त्याचं विकसन आहे. हे त्याचं विशेष व्यक्तित्व जे तेच त्याचं विकसित आहे. परिस्थिती जमवून घेणे म्हणजे नैतिक जीवन असा जर आपण अर्थ केला तर जोपर्यंत परिस्थिती बदलत आहे तोपर्यंत नैतिक जीवनही थांबणार नाही. ते बदलत राहील आणि म्हणून जीवनाची बाह्य रूपे सुद्धा प्राचीन काळात दिसती ती आज दिसणार नाही. जीवनाच्या त्या स्वरूपाची पुनरावृत्ती नाही होणार. तसेच भूतकालीन जीवन आजही आम्ही जगू असे म्हटले समजू ते शक्य तरी ते इष्ट होणार नाही. आजच्या काळी पूर्वीचे राजपूत योद्धे किंवा मध्ययुगीन वीर पुरुष शक्य नाही. ते नमुन्याचे असंभाव्य आहेत आणि परिस्थिती बदलत नसेलच तर सर्वदा तीच परिस्थिती सर्वत्र असेल तर तरी प्रश्न सुटत नाही, कारण आपले ध्येय नेहमी बदलत असतात. केवळ परिस्थिती जोडून घेणे म्हणजे काय जीवन नाहीये. आपल्या ध्येयांना अधिक करायला पाहिजे. आपल्या अधिकाधिक अनुकूल करणे आपल्या ध्येयांना हे आपला आत्मा आहे. ते महत्वाचा मुद्दा आहे. परिस्थितीला आकार द्यायचा की तिच्याकडून आपली ध्येय प्रकट व्हावी हे आहे त्याचा नम्रपणे स्वीकार करणे, ही परिस्थिती तिच्याशी जोडून घेणे, यात एका प्रकारची शांती आहे, ही एका प्रकारची पूर्णता आहे. परंतु ही मानवी जीवनाची परिपूर्णता नव्हे, मनुष्याचा विकास नाहीये. ही खरी शांती खरी आध्यात्मिक नव्हे. हे आहे ते घेऊन मोठ्या हिमतीने निर्मिले पाहिजे. जी परिस्थिती आहे तिला आपण ह्याच्यासाठी पुढे अनुकूल घेतले पाहिजे, हा पुरुषार्थ आहे. एखाद्या गुगल प्रमाणे कवच अंगावर घेत परिस्थिती म्हणणे हे वीराचे काम नाहीये. जगाला उचलतो तो खरा वीर. ज्या तऱ्हेचे असावे आपल्यास वाटते त्या तऱ्हेचे थोडेफार खटपट हे मनुष्याचे खरे काम. जग आहे त्यापेक्षा अधिक चांगले करणे, अधिक उच्च पातळी घेऊन जाणे यात खरे भूषण. परिस्थिती समेख्य मेळ घालणे यात सौंदर्य नाही असे नाही, परंतु बदलत्या वित्ते नटलेल्या बहुरूपी जगात अशी सुंदरता वेळ टिकू शकणार नाही, ती तडजोडीचही टिकणार नाही. बालकाचे निष्पाप सौंदर्य तडपदार तरुणाला जागा देते. हे कर्मोत्सुक तारुण्य पोक्त पान वृद्धत्वाला वाव देत असते आणि हे सर्वत्र चालत असते. जीवनाच्या मार्गावर मुक्काम नाही, ते विश्रांतीने एक संपले की त्यातूनच नवयन आरंभ होतो आणि मरणातून जीवनाची काय ते कडीवर येते. तर एक संगती तडजोड येत नाही, त्यामध्ये त्यांनी म्हटलं की सौंदर्य परिस्थिती आहे तसेच तर आपण बदलत्यानुसार बदललं पाहिजे. कर्मोत्सुक तारुण्य पोक्त वृद्धत्वाला जन्म देते आणि मग त्यातनं आपण पुढे गेलं पाहिजे. ओके, हा आता बघा योग्य शीर्षक काय, नैतिक जीवनाचा आत्मा, खरी नैतिक प्रगती, आध्यात्मिक शांती आणि मरणातून आध्यात्मिक शांती मिळवली पाहिजे. आय विल नॉट प्रिफर दॅट. आता शीर्षकाचे प्रश्न खूपदा क्लेमेबल असतात, तिथे पेपर सेटर काय अजून फक्त या गोष्टी फार मॅटर करतात. त्यामध्ये मी सुद्धा जवळपास जे 4 प्रश्न डिस्कस केले होते त्यापैकी एक प्रश्नामध्ये माझं सुद्धा बरोबर आलेलं नव्हतं, म्हणजे मी एकदा डिस्कशन घेतलं होतं त्याच्यामध्ये. तर यामध्ये असं होऊ शकतं, रिलेटिव्हली राहतात. तर नैतिक जीवनाचा आत्मा, खरी नैतिक प्रगती, पण यापेक्षा बघा थोडे याच्यामध्ये जर का आपण बघितलं शीर्षकामध्ये, तर शीर्षक थोडं आर्टिक्युलेटिव्ह असलं पाहिजे ना. आपल्याला हेच म्हणतो की त्यातनं आपण पुढे गेलं पाहिजे. जे आहे आपल्याला वाटतं त्यातनं ऍडजस्ट करू नका, त्यातनं तुम्ही काहीतरी पुढे जा आणि त्याला एक्सेप्ट करा. तर नैतिक जीवनाचा आत्मा किंवा खरी नैतिक प्रगती हे होऊ शकते. पण त्यापेक्षा बेटर मी म्हणणार, आय विल गो विथ द मरणातून मरणारी कडी. ओके, सो त्यातनं जे एक काही आपण मनाचं नाव असतं त्यातनं काहीतरी इमॅजिन हे करतो आणि आपण पुढे सरकतो. सो 41 आन्सर आय विल गो विथ द ऑप्शन नंबर 3. हा, नैतिक जीवनाचा आत्मा कोणता आहे? 42 42 आपल्या ध्येयांना परिस्थितीच्या अधिक काय करणे, अनुकूल करणे, हा आहे नैतिक जीवनाचा आत्मा. आपण आता अंडरलाईन केलं होतं बघा. बरोबर आहे. हा, हा एक लेखाच्या मध्ये खरा पुरुषार्थ कोणता आहे? खरा पुरुषार्थ कोणता आहे? आपले ध्येय पूर्ततेसाठी वाटेल आली परिस्थिती आणि प्रयत्नांना काय करणे, अनुकूल करणे. बरोबर आहे. हा काय खरा पुरुषार्थ आहे. बघा इथे पण आहे, जी परिस्थिती आहे तिला आपल्या ध्येय पूर्ततेसाठी अनुकूल करून घेतले पाहिजे, हाच काय खरा पुरुषार्थ आहे. हे पण आहे. हा, तेच आपल्या ध्येयांना परिस्थिती अनुकूल करणे, आपल्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नांना अनुकूल करून घेणे, दोन्ही गोष्टी मिनिंग एकच आहे, या गोष्टीत आहे. ओके, हा. देन उच्चतम जीवनाकडे नेणारी गोष्ट कोणती आहे? आपल्या उदात्त करणे व जीवनाचा अधिकाधिक अर्थ काय घेणे, समजून घेणे. उत्तर काय पर्याय क्रमांक 3. ओके, जे आहे ते आपल्याला काय करू, उदात्त करणे आणि त्याचा काय अर्थ समजून घेणे. जसे पण उल्लेखित आहे. नैतिक प्रगती म्हणजे काय आहे त्याचा स्वीकार करून सौंदर्य निर्माणाचा प्रयत्न करणे. पर्याय क्रमांक 4 बघा, पहिलाच ओळ आहे त्याचा स्वीकार करून सौंदर्य निर्मितीचा प्रयत्न म्हणून झटणे म्हणजेच काय, नैतिक प्रगती. ओके, हा उत्तर काय पर्याय क्रमांक 4. सो आय हॅव द डाऊट इन 1 मध्ये काही जर असेल तर चेंज, बाकी तर हे केले. मी नक्की सांगतो तुम्हाला की हा 3 एक
4च्या पेक्षा जास्त चेंज नसतील या 50 प्रश्न आपण जे काही डिस्कस केले, चान्सेस आपण डिस्कस केलेले आहेत. दुसरं विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लवकरच नेक्स्ट इयरसाठी कॉम्पिटिशनची बॅच सुद्धा सुरू होते, ऑफलाईन मध्ये सुद्धा आणि ऑनलाईन मध्ये सुद्धा. तर ज्यांना ज्यांना पण ही बॅच जॉईन करून घ्यायची असेल ते जॉईन करू घेऊ शकता. सर्वप्रथम आपलं भूषण अकॅडमीचं ऑफिशियल ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करून घ्या. तसं आपलं भूषण अकॅडमी नावाचं जे युट्यूब चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, त्याला सुद्धा सगळेजण जॉईन करून घ्या. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, होप यू तुम्हाला समजली असतील प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती. ओके. तर सो दिस इज द बॅच. दुसरं आपल्या की कंबाईनची टेस्ट सुद्धा सुरू आहे आपली. तर आता हा जो पेपर आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह जे काही पेपर्स आहेत हे तुम्ही जॉईन करू शकताय. कॉम्प्रिहेन्सिव्ह जे काही आपले पेपर्स आहेत दॅट यू कॅन जॉईन. ओके, तुम्ही हे करू शकताय. ओके, कंबाईनचे सुद्धा, ज्यांना कंबाईनचे सुद्धा एंट्रन्स द्यायचे असेल तर, आणि ज्यांना नेक्स्ट इयरची तयारी करायची असेल सो ते सीसेटची बॅच सुद्धा राजश्रीची जॉईन करू शकतात. ओके, तर थांबूयात मग विद्यार्थी मित्रांनो आज. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.